छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी जय 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 भवानी। नवी खडकी येरवडा येथे श्री शिवाजी मंडळ, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन, आश्रय संस्था व HV देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिर तसेच अल्पदरातील दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच राजमाता जिजामाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले। या प्रसंगी नागरिकांनी आरोग्य शिबिराचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला। कार्यक्रमात माननीय माजी न्यायाधीश सुनीलजी वेद पाठक यांचा शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला। या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक व आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचला असून आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। महाराजांचं आपण ठीक आहे, महाराजांची जयंती साजरी करतो, मिरवणूक काढतो, दिंडोरा करतो, परंतु महाराजांचं खरे कार्य आहे ते की तळागाळातल्या बहुजनांना मदत करायचं काम हे माझ्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतो आणि लोकांना मदत करून उभं राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण साजरी करतोय। मोफत उपचार सेवा या ठिकाणी मोफत दवाखाना 10:30 ते 5:30 या वेळामध्ये आपण सुरू केलं आहे। आणि मॅडम खऱ्या अर्थाने आमच्या इथल्या लोकांना याची गरज आहे आणि त्याचं या भागातल्या नागरिकांना माहिती व्हावी म्हणून त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी एक आरोग्य शिबिर म्हणून केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आश्रय संस्था गेली 5-7 वर्षापासून या भागामध्ये काम करते। आश्रय संस्थेमार्फत स्थलांतरित झालेली जी मंडळी आहे ज्यांना कुठले आर्थिक साधन नाही किंवा आर्थिक कुणी मदत बी करू शकत नाही, ही जी मंडळी आहे ती घरोघर जाऊन जुने कपडे घेणे, नवीन कपडे देणे, त्यांचं खूप मोठं चांगलं काम आहे 5-7 वर्षापासून या भागामध्ये चालू आहे। तर जवळजवळ आपण या सर्व महिलांना 70 लाख रुपयापर्यंत कर्ज आपण व्यवसायाच्यासाठी दिलेलं आहे। एक आरोग्य शिबिर तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण साजरी करतो। हे काय कोणाच्या एकट्या तुकट्याचं कार्य नाही, तुमचं सगळ्यांचा त्याच्यामध्ये हातभार आहे। तुम्ही उपस्थिती राहिला हे सुद्धा आमचं मोठं पाठबळ आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आवर्जून गोष्ट अशी आहे की कामाचं बोला, कामासाठी बोला, उत्तम कार्याला गती देण्यासाठी बोला, समाजाच्या हितासाठी बोला, स्त्रियांचं सबलीकरण, स्त्रियांना सशक्त करण्यासाठी बोला, कोणाला तरी आयुष्यामध्ये आपल्या पायावर खंबीरपणे उभं राहता यावं यासाठी बोला, हा मंत्र घेतलेले हे अरुणजी वाघमारे आहेत आणि त्याचं आजच्या सगळ्यांच्या वक्तव्यामधून आपल्याला त्यांच्या कार्याची व्याप्ती खऱ्या अर्थाने कळलेली आहे। म्हणून अरुणजी 2 गोष्टीचा शोध आज तुम्ही लावून दिल्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद। समाजाप्रती इतकी निष्ठा, इतकं प्रेम आणि इतकं त्यांना उन्नत करण्यासाठी हे जे उपक्रम चालवले जातात, सगळ्या उपक्रम चालवणाऱ्या महिला पुरुष वर्ग यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं शिवरायाची जयंती आज या उपक्रमामुळे साजरी होते या ठिकाणी असं मी ॲडव्होकेट अवलोकिता माने, अध्यक्ष आहे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाची। गेले 8 वर्ष मी कार्यरत आहे। तो की अनेक ठिकाणी कॅम्प्स घेऊन आम्ही तिथल्या पेशंटची सेवा करत असतो। त्याच्यातनं आम्हाला काही सिरियस किंवा रेफरल पेशंट्स मिळाले तर ते आम्ही आमच्या मेन हॉस्पिटलला पाठवतो जो शिवाजीनगरला आहे। आज आम्ही येरवड्याला इथं आलो आहे आणि आमच्या दवाखान्याचं शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि आपल्याला आपल्या कुणावरही अवलंबून नाही राहायला पाहिजे, तर आपण आपली तब्येत जपायला पाहिजे आणि छोटं जरी झालं तरी दवाखान्यात येऊन तुम्ही इथं मार्गदर्शन घेऊ शकता। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि इतक्या सुंदर प्रकारे मी आज जयंती साजरी करण्याचा एक विचार काही दिवसापूर्वी आमची जेव्हा चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं तर म्हटलं ह्याच्यापेक्षा अजून काही आपण साजरं करू शकतो। म्हणजे जे
शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार करून रयतेसाठी जे स्वराज्य निर्माण केलं आणि तोच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी आजचं हेल्थ शिबिर असेल, डोळ्यांचं शिबिर असेल, हे आयोजित करणं आणि त्याचबरोबर आम्ही आश्रय संस्था गेले 20 वर्ष झालं येरवडा विभागामध्ये काम करतोय. इथेच आल्याच्या नंतर ना आमच्यामध्ये आता कार्यक्रमामध्ये वाढ झाली आहे. त्याच्यामध्ये आमचे बचत गट चालू आहेत, आमचे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम आम्ही घेतो. आमच्या सगळ्या म्हणजे शिवराय प्रदेशामध्ये सगळे बचत गट आणि आम्ही सगळ्या जरी बचत गट ह्या सगळ्यांबरोबर आम्ही बेकिंगचे कोर्स घेतोय. तोही पूर्ण फ्रीमध्ये आहे आणि हा कोर्स कम्प्लीट झाल्याच्या नंतर ना त्यांना आम्ही पुन्हा एक किट देणार आहोत की उद्देश हाच आहे की ह्यांनी यांच्या पायावरती उभं राहावं. अरुण भाऊंनी एक स्वतः उपक्रम घेतलाय की आपल्या सगळ्या गोष्टींना किंवा आपल्या सगळ्या मंडळींना बांधून ठेवण्याचं जे अरुण भाऊंचं एक जे कौशल्य आहे किंवा कसब आहे, फक्त साहेबांचा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही म्हणून त्यांनी आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि तो पण कोणत्या दिवशी घेतला आहे त्याला एक विशेष महत्त्व आहे. आज माझ्या अनुषंगानं आज छत्रपती शिवरायांची जयंती, छत्रपती शिवरायांचे विविध पैलू आहेत. त्या विविध पैलूमध्ये म्हणजे न्यायप्रियता किंवा ज्यांना न्यायदानासाठी ओळखलं जातं आणि म्हणूनच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा घटना लिहिताना ज्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला ते आदरणीय छत्रपती आपल्या सर्वांचं मानाचं स्थान असणारं छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी ज्यांनी संपूर्ण आपलं नोकरी न्यायदानाचं काम केलेलं आहे असे आपल्या जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वेदपाठक साहेबांचा सत्कार आजच्या दिवशी त्यांनी करावा हा एक चांगला दुग्ध शर्करा योगायोगच आहे असं मी म्हणेल. आणि भाऊ आपण जर असे कार्यक्रम आयोजित केले ज्यामध्ये अशा सन्मान्यांचा आपण सत्कार केला, सन्मान्यांचं मार्गदर्शन आपल्या समाजाला दिलं तर ते पुढच्या पिढ्यांपर्यंत नक्की झिरपणार आहे. आणि कुठल्याही गोरगरिबाच्या साहित्यासाठी आम्ही कुठले बी 2 रुपये सुद्धा फी घेणार नाही. अशा या आमच्या नवी कडकी येरवडा भागात सुभाषनगर असो, गणेश आहे, जिजामातानगर सुनगर अतिशय गरीब वर्ग आहे. आपण अरुण भाऊने सांगितलेलं आहे की डॉक्टरांकडे गेलं तरी 500 रुपये पडतात. ती खरी वस्तू ती औषधाचे वेगळेच पैसे पण अशा ठिकाणी हा जो उपक्रम चालू केलेला आहे हा फार चांगला आहे आणि तो पण शिवजयंतीच्या या जयंतीनिमित्त केला. अतिशय चांगली होतं आणि शिवरायांचा समजा यापूर्वी सुद्धा काळात त्यांनी यापूर्वी सुद्धा अतिशय चांगले कार्यक्रम केलेले, यापुढील काळात सुद्धा त्यांच्याकडून चांगले कार्य अशी मी संस्थेचे आरोग्य सर्व सहकाऱ्यांना मी माझ्या नवी कडकी गावच्या सर्व विश्वस्त नवीकडे ग्रामस्थांचे नवीकडे देवताचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. म्हणले की शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचे 8वे चरित्र हेच महत्त्वाचं आहे. हीच वाक्य पुढे ठेवून आपण जगत राहावं. आज हे जो दवाखाना जो चालू केला ॲडव्होकेट माने बाई यांच्या विद्यमानानं तर ह्या दवाखान्यामध्ये सर्व गरजूंनी त्याचा सहभाग घ्यावा आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला हे सर्वजण आणि उपस्थित राहिला तसं पाहिलं तर भरपूर आमचे सहकारी उभे राहिले, तसं महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.